श्रीकृष्ण अर्जुन स्नेहबंध. एकदा गरुडाच्या मनात आले की भगवंताच्या जवळचा मीच आहे, कारण मी त्यांचे वाहन आहे आणि भगवंत माझ्याशिवाय कुठेच जात नाहीत. भगवान श्रीकृष्ण यांना माता रुक्मिणीनंतर मीच प्रिय असायला हवा. तरीही श्रीकृष्ण त्या अर्जुनालाच कसे काय एवढे महत्त्व देतात. अगदी त्याचा रथसुद्धा चालवला. एके दिवशी श्रीकृष्ण गरुडावर बसून अर्जुनाकडे आले तर अर्जुन झोपलेला होता आणि द्रौपदी त्याच्या डोक्याची मालिश करत होती. प्रत्यक्ष श्रीकृष्ण आलेत तरी देखील अर्जुन उठला नाही. हे पाहून गरुडाला राग आला. श्रीकृष्ण मात्र हसत हसत अर्जुनाच्या डोक्यापाशी जाऊन बसले. द्रौपदीला बाजूला करून स्वतः डोक्याला तेल लावू लागले. हे पाहून गरुडाला अजूनच राग आला व तो तिथून निघून लागला. श्रीकृष्णाने आपल्या जागेवर गरुडाला बसवले व त्याला अर्जुनाचे केस हातात धरायला सांगितले. गरुडाने रागानेच त्याचे केस हातात धरले. तेवढ्यात त्याला अचानक आवाज आला, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, असा मंद आवाज ऐकू आला. आवाज कुठून येतोय हे पाहता गरुडाच्या लक्षात आले की आपण अर्जुनाचे केस हातात घेतलेत. त्यातूनच नव्हे तर अर्जुनाच्या रोमारोमातून नामस्मरण होत आहे. अशा प्रकारे गरुडाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आणि अर्जुनाची महती कळाली.